लगबग माझ्या शासनाची, लगबग माझ्या शासनाची, जनसाक्षर करायची, आली भारत साक्षर करायची, मोहीम ही आली भारत साक्षर करायची, मोहीम ही आली भारत साक्षर करायची. लगबग माझ्या शासनाची, जनसाक्षर करायची, आली भारत साक्षर करायची, मोहीम ही आली भारत साक्षर करायची. अक्षर अक्षर शिकून मी सारी, समाजात सुखी मी कशाही शिकूनी, समाजात सुखी मी कशालाही शिकूनी, समाजात सुखी मी कशालाही हो. अक्षर अक्षर शिकूनी सारी, समाजात सुखी मी कशालाही शिकूनी, सुखी मी कशालाही शिकूनी, समाजात सुखी मी कशालाही शिकूनी. हौस मला मोठी शिक्षण घ्यायाची, हौस मला मोठी शिक्षण घ्यायाची, गमाभन शिकायाची, मोहीम ही आली भारत साक्षर करायची, मोहीम ही आली भारत साक्षर करायची, मोहीम ही आली भारत साक्षर करायची. ओढ मला लागे साक्षर होण्याची, ओढ मला लागे साक्षर होण्याची, अनसही बी करायची, मोहीम ही आली भारत साक्षर करायची, मोहीम ही आली भारत साक्षर करायची, मोहीम ही आली भारत साक्षर करायची. वारी साक्षरतेची. यानंतर विठुरायाच्या गजरात भक्तिभावानं लीन होणारं असं सुंदर असं गीत आता आपण ऐकणार आहोत. अक्षर कळे संकट टळे, अक्षर कळे संकट टळे, साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा, साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा. वारी साक्षरतेची ऐकूयात सुंदर असं गीत. हॅलो. मंडळी, महाराष्ट्राची दक्षिण काशी पंढरपूर आणि या विठुरायाच्या भेटीसाठी सबंध महाराष्ट्रच नव्हे तर साता समुद्राच्या पलीकडे असलेल्या प्रत्येक विठुरायाच्या भक्तांना आठवण येते ती पांडुरंगाची. आषाढी एकादशी दिवशी विठुरायाचं मनोभाव दर्शन घ्यायचं. खांद्यावरती भगवी पताका घेऊन टाळ मृदुंगाचा गजर करत, वाऱ्या पावसाची तमा न करत, कित्येक किलोमीटर अनवाणी पायी चालत विठुरायाचे वारकरी पंढरीला येतात आणि विठुरायाचं सावळं रूप पाहिलं की त्यांचं मन भरून येतं. विठुरायाचं दर्शन जरी नाही झालं तर त्या ठिकाणी नामदेव पायरीचं दर्शन व्हावं, चंद्रभागेच्या तिरी त्या ठिकाणी जावं, वाळवंटामध्ये जावं, भजन म्हणावं, हीच त्या वारकऱ्यांची अपेक्षा. आणि हाच वारकरी जेव्हा विठुरायाचं दर्शन घेतो तेव्हा विठ्ठल देखील हातात आशीर्वाद देतो. या ठिकाणी कटेवरचा हात काढतो आणि त्या वारकऱ्यांना आलिंगन देतो. आणि याच विठुरायाला आम्ही देखील मागणं म्हणतोय, बा विठ्ठला सर्वांना साक्षर कर. जे अज्ञानाच्या अंधकारामध्ये आहेत त्या सर्व असाक्षरांना साक्षर कर. एवढीच ताकद बा विठ्ठला तू आम्हाला दे. म्हणूनच श्री विठ्ठलाला या विविध अभंगातून आम्ही आळवणी करतोय. बा विठ्ठला साक्षरतेचा हा आमचा जागर असाच अखंड चालू ठेव. विठ्ठल
आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रेटा हो विठ्ठल नामाचा रेटा हो प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सन्मति दे भगवान रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम आकाशी झेप घेरे पाखरा आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी कुठे शोधिसी रामेश्वर नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाओ पाहे नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाओ पाहे नको देवराया लेकरांची सेवा केलीस तू आई लेकरांची सेवा केलीस तू आई कस पांग फेडू कस होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पळ्यांची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माहुलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता तूच करता आणि करविता तू सुख करता तू दुःख हरता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला भंग देवाजीच्या दारी आज रंगला भंग
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू विठू मावली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची आत्ताच आपण पाहिली झलक आगामी कार्यक्रमाची आणि त्यामुळे थोडासा विरंगुळा आपल्यालाही मिळाला असेल. हे सगळं करत असताना जयघोष नामाचा होतोय, तसाच जयघोष या साक्षरता कार्यक्रमाचा सुद्धा होणं गरजेचं आहे. कारण नुसतं पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञानावरतीच हा कार्यक्रम आवर्जून अवलंबून असणार नाही, तर याच्याबरोबरच या असाक्षरांना कायदेविषयक साक्षरता, आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, बाल संगोपन, आरोग्याची काळजी, याचबरोबर कुटुंब कल्याण, देशातील स्थानिक रोजगार जे आहेत यांच्यासाठी पुनर्कुशलता, पुढील व्यवसाय वाढीसाठी असणारे आवश्यक मूलभूत शिक्षण, या व्यावसायिक कौशल्य प्राप्त करणं, कला, विज्ञान, संस्कृती, खेळ, मनोरंजन सारं काही आहे या साक्षरता कार्यक्रमामध्ये. आणि त्यामुळे निश्चितच एक वेगळी दिशा, एक वेगळी गती सर्वांसाठी असणार आहे आणि ती असणार आहे साक्षरतेतून समृद्धीकडे. त्यामुळे थोडासा घोष आता या साक्षरतेचा. शिकायला कुठं वय असतंय वय शिकायला कुठं वय असतंय वय साक्षरतेकडून समृद्धीकडे, अक्षरकडे संकटकडे अक्षरकडे संकटकडे साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा. आजचं शिक्षण उद्याचे भविष्य, आजचं शिक्षण उद्याचे भविष्य. एकच करायचं मरेपर्यंत शिकायचं, एकच करायचं मरेपर्यंत शिकायचं. एकच करायचं, मरेपर्यंत शिकायचं. वळूया पुनश्च एकदा पुन्हा या आपल्या कार्यक्रमाकडं. बरोबर जल्लोष साक्षरतेचा वारी बरोबरच. नव भारत साक्षरता असं आलं या अभियान नव भारत साक्षरता असं आलं या अभियान. असाक्षर जनतेला आता करूया साक्षर असाक्षर जनतेला आता करूया साक्षर. वय 15 ते 35 आधी करूया साक्षर. वय 35 नंतरचे मग होणार साक्षर. वय 15 ते 35 आधी करूया साक्षर वय 35 नंतरचे मग होणार साक्षर. गरज काळाची ओळखली या केंद्र सरकारनं. गरज काळाची ओळखली या केंद्र सरकारनं. असाक्षर जनतेला आता करूया साक्षर. असाक्षर जनतेला आता करूया साक्षर. उल्हास ॲप ते असं केलं या तयार. सर्व शिक्षक मिळून नोंदी करतील त्यावर. उल्हास ॲप ते असं केलं या तयार. सर्व शिक्षक मिळून नोंदी करतील त्यावर. सर्व माहिती वरिष्ठांना ही कळेल तत्पर. सर्व माहिती वरिष्ठांना
ही कळेल तत्पर असाक्षर जनतेला आता करूया साक्षर असाक्षर जनतेला आता करूया साक्षर स्वयंसेवक हे गावी असाक्षरांना शिकवी 10 जणांना निवडून त्यांना करतील सज्ञानी स्वयंसेवक हे गावी असाक्षरांना शिकवी 10 जणांना निवडून त्यांना करतील सज्ञानी स्वयंसेवक स्फूर्तीनं करतील समाजकारण स्वयंसेवक स्फूर्तीनं करतील समाजकारण असाक्षर जनतेला आता करूया साक्षर असाक्षर जनतेला आता करूया साक्षर अभ्यासक्रम ठरला या तो पूर्ण करून कुटुंब शेजार सुसंवादातून अभ्यासक्रम ठरला या तो पूर्ण करून कुटुंब शेजार सुसंवादातून डिजिटल साक्षरता दाखवू जगात मिरवून डिजिटल साक्षरता दाखवू जगात मिरवून असाक्षर जनतेला आता करूया साक्षर असाक्षर जनतेला आता करूया साक्षर वर्षातून 2दा याची होणार चाचणी असाक्षरता कलंक मग जाईल पुसोनी वर्षातून 2दा याची होणार चाचणी असाक्षरता कलंक मग जाईल पुसूनी करू देशाची प्रगती हो सारे साक्षर करू देशाची प्रगती हो सारे साक्षर असाक्षर जनतेला आता करूया साक्षर असाक्षर जनतेला आता करूया साक्षर नव भारत साक्षरता असं आलं या अभियान नव भारत साक्षरता असं आलं या अभियान असाक्षर जनतेला आता करूया साक्षर असाक्षर जनतेला आता करूया साक्षर साक्षर जनतेला आता करूया साक्षर गीतातून खूप छान आव्हान तुम्हा सगळ्यांना झालं. खरं तर पुनश्च गीत सादर करण्याचं कारण थोडंसं मी या ठिकाणी सांगते. ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्ञानोबाराय आणि तुकोबा महाराजांच्या पालखीचं आगमन झालं त्यावेळी आवर्जून खूप छान संवाद या सर्व वारकऱ्यांशी साधता आला आणि या कार्यक्रमामध्ये वाटप करण्यात आलेली घडीपत्रकं असो किंवा साक्षरतेच्या वारी अंतर्गत लावलेले जागोजागी फ्लेक्स असो किंवा बॅनर असो याचबरोबर भित्तीपत्रकं असो शाळांमध्ये शिक्षकांनी केलेली जागृती असो थोडंसं त्यांचं म्हणणं असं आलं ही संधी आम्हाला लवकर मिळायला हवी होती. आता तुम्ही हे सांगताय पण आम्ही गावी गेल्यानंतर काय करायचं ते आम्हाला सांगा. आणि मग त्यावेळी सांगताना निश्चितपणे आनंद झाला की तुम्हाला जे पॉम्पलेट दिलेलं आहे किंवा तुम्हाला जे घडीपत्रक दिलेलं आहे ते तुमच्या गावातल्या शाळेत घेऊन जावा आणि गुरुजींना सांगा मला बी शिकायचंय. आणि खरोखरच हे एकच वाक्य काम करून जाईल आणि उल्हास ॲपवरती तुमचं नाम नक्की येईल. नोंदणी झाल्यानंतर शिक्षकांच्या माध्यमातून स्वयंसेवक तुमच्यापर्यंत येतील आणि खरोखरच पुढं असणारा हा सगळा आनंद असेल. म्हणजेच महत्वाचं हे आहे की असाक्षरांचा सर्वेक्षण होऊन त्यांची उल्हास ॲपवरती नोंदणी होणं खरं तर एक खूप सुंदर असा हा प्रवास आहे आणि याच्या माध्यमातून इतके अनुभव अनुभवायला मिळतात. वारकऱ्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस त्यांचे अनुभव म्हणजे जीवनाशी त्यांची असणारी लढत आणि शिक्षणाच्या अभावी त्यांची झालेली परवड
या थोड्याचा संगम आणि ह्या अनुभवातून संमिश्र अनुभवता आला. आणि खरोखरच उद्याच्या भवितव्यासाठी साक्षर भारत, समृद्ध भारत होणं खूप गरजेचं आहे. आपण पूर्वीपासून घोषणा देत आलो, पण ह्या घोषणांवरती अंमल करणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्व शिक्षक बांधवांना पुनश्च विनंती, साक्षरतेची वारी ही पंढरपूरवरती किंवा सोलापूर जिल्ह्यावरती राहू नये. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2027 पर्यंत हे अभियान वारी सारखं तेवढ्या पावित्र्यतेने, तेवढ्याच चैतन्याने, तेवढ्याच भक्तिमयाने आणि तेवढ्याच सेवाभावाने करत राहिल्यानंतर निश्चितच आपली सेवा पांडुरंगापर्यंत पोहोचेल. याचबरोबर असाक्षर जे आपल्या समोर असणार आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या पांडुरंगांपर्यंत पोहोचेल आणि कुठंतरी सक्षम भारताच्या निर्मितीसाठी आपल्या सर्वांचा हा असणारा वाटा उपयोगी पडेल. लिहा नाही, दिवा लागला ज्ञानाचा, विकास होईल गावाचा. लिहा वाचा शिका, मग कसलाच नाही धोका. लिहा वाचा शिका, मग कसलाच नाही धोका. आजचे शिक्षण उद्याचे उद्याचे भविष्य. भविष्य. आजचे शिक्षण उद्याचे भविष्य. बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग. दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. गोकुळच्या त्या गाई म्हशींच, गोकुळच्या त्या गाई म्हशींच खाण सगळं रानमाळाच, खाण सगळं रानमाळाच. उगीच कशाला चाखून बघायचं, उगीच कशाला चाखून बघायचं. पैशा वीण घेण ग बाई ग, पैशा वीण घेण बाई माझ्या ग, बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. यमुनेचा तो अवघड घाट, यमुनेचा तो अवघड घाट. चढता चढता दुखतिया पाठ, चढता चढता दुखतिया पाठ. नेमित्तयाची भारी कटकट, नेमित्तयाची भारी कटकट. थांबू नका गवळणी ग बाई ग, थांबू नका गवळणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. वाक्य शिकायला कुठं वय असतंय वय. जन जन साक्षर, साक्षरते करून समृद्धीकडे.
आजचे हा, बोला. उद्याचे भविष्य एकच करायचं, मरेपर्यंत शिकायचं. सुख समृद्धीचा झरा, शिक्षणाच हाच मार्ग खरा. शिक्षणाला नाहीत बंधने वयाची, घेऊन साक्षरतेचा ध्यास. नर असो वा नारी, चढा शिक्षणाची पायरी. साक्षरतेचा एकच मंत्र, शिक्षण घेणं हेच तंत्र. आमचा भारत साक्षर असो, साक्षर भारत संपन्न असो. गिरवू अक्षर, होऊ साक्षर, गिरवू अक्षर. होऊ साक्षर. मंडळी, देव, देश, धर्म या बाबतीत जागृती घडवून आणली ती संत एकनाथांनी. मराठीत भारुडांची निर्मिती प्रथम केली ती ज्ञानदेवांनी. परंतु भारुडे या लोकसाहित्याला शिखरावर आरूढ करण्याचं काम केलं ते संत एकनाथांनी. असाच लोकरंजनातून लोकप्रबोधन करणारा साक्षरतेचा भारूड. चला तर पाहूयात साक्षरतेचा भारूड. अगं 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 गंगे, अगं ए गंगे, चल लवकर चल. अगं कुठे चल? आता कुठं म्हणजे काय, आज एकादशी हाय, ही सरलीच होय. जाऊ की पंढरीला, चल आपण. जा एकटीच? अगं तसं नव्ह ग गंगे, चल. अगं पंढरीला जायचं न आपण साक्षर होऊन यायचंय. चल. अगं बया, लिहायचं शिकायचंय वय? हा, आता केंद्र सरकारनं नवीन अभियान आणलं या. सगळ्याला साक्षर करायचं ठरवलंय बघ, म्हणून तर तुला घेऊन आले इथं मी. वय बया, बरं केलं बघ. ह्या शेजारणीनं लई बरं केलं ग बया. ह्या शेजारणीनं लई बरं केलं ग बया. मला साक्षर करण्या नेलं ग बया. मला साक्षर करण्या नेलं ग बया. मला साक्षर करण्या नेलं ग बया. चल मग आता साक्षर करण्याला तुला घेऊन जाते. अक्षर अक्षर गिरवूया, सर्व साक्षर होऊया. अक्षर अक्षर गिरू दे, साक्षर जनता होऊ दे. साक्षर जनता होऊ दे. अगं बाई, कोणाला अक्षर गिरू दे, कोणाला साक्षर होऊ दे? अगं ही दिसते ती का वारीत आलेली सगळी 15 ते 35 वयाची, त्यांना साक्षर करायचंय, त्यांना अक्षर गिरवायचंय. असं होय? अगं बया, आलत बाई स्वयंसेवक आमच्या बी घरी. मग केंद्र सरकारनंच ही योजना काढलेली आहे, नव भारत साक्षरता अभियान. म्हणून स्वयंसेवक तुझ्या घरी आले असतील आणि म्हणूनच मी इथं तुला घेऊन आलेले आहे. अक्षर अक्षर गिरवू दे, साक्षर जनता होऊ दे. अक्षर अक्षर गिरवू दे, साक्षर जनता होऊ दे. अग ग ग ग ग, अक्षर गिरू दे, अग ग ग ग ग, साक्षर होऊ दे. अग ग ग ग ग, अक्षर गिरू होऊ दे, साक्षर होऊ दे हो. अक्षर गिरू दे, साक्षर होऊ दे. अक्षर गिरू दे हो. अग अग ग ग ग ग, अक्षर गिरू दे, अग ग ग ग ग, साक्षर होऊ दे. अग ग ग ग ग, अक्षर गिरू दे, अग ग ग ग ग, साक्षर होऊ दे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावू, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावू. साक्षरांना एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी सगळेच शिकू दे. अहो, एका जनार्दनी सगळे शिकू दे. सगळे शिकून साक्षर होऊ दे. साक्षर कर ग मला ज्ञानाई
ज्ञानदीप लावीन तुला. साक्षर कर ग मला ज्ञानाई ज्ञानदीप लावीन तुला. ज्ञानदीप लावीन तुला ज्ञानाई ज्ञानदीप लावीन तुला. ज्ञानदीप लावीन तुला ज्ञानाई ज्ञानदीप लावीन तुला. साक्षर कर ग मला 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 ज्ञानाई ज्ञानदीप लावीन तुला. साक्षर जनता भूषण भारता. साक्षर जनता भूषण भारता. एक एक अक्षर गिरवूया. साक्षर देश घडवूया. एक एक अक्षर गिरवूया. साक्षर जनता घडवूया. समजलं का मंडळी? आजचा हा जागर आहे ना, तो नवभारत साक्षरतेनं अभियान अवलंबलंय. त्याच्यामधून हा आजचा साक्षरतेचा जागरण आहे. सर्वांनी आजपासून साक्षर झालंच पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. किती भारी. पहा मंडळी, साक्षरतेतून समृद्धीकडे जाण्याचं हे युद्ध आता आपण पाहतोय. उल्हास नवभारत साक्षरता अभियान सन 2022 ते 2027 या उपक्रमाअंतर्गत साक्षरता गीतांचा हा सुंदर असा खजाना आपण पाहत आहोत. आजचा हा कार्यक्रम अशा प्रशस्त अशा सभागृहामध्ये उपलब्ध करून देणारे माननीय डॉक्टर सागर नंदकुमार फाटे, हॉटेल लोकसेवा मोहोळ, सौजन्य तंत्रस्नेही शिक्षक श्री रमेश साठे सर, तसेच श्री दीपक पारडे सर, श्री लक्ष्मण भोसले सर, या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. यानंतर आपण ऐकूयात सुंदर अशी गवळण. दही दूध लोणी घागर घेरुणी वयू कशी बाजारी. दही दूध लोणी घागर भरुणी नेऊ कशी बाजारी. बाबरले मी सावरले ग जाऊ कशी चोरून बाई. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ. मथुरेच्या बाजारी. नटकट भारी कृष्ण मुरारी टपला यमुना तीरी. नटकट भारी कृष्ण मुरारी टपला यमुना तीरी. करतोय खोड्या घागर फोडी जाऊ कशी मी चोरून बाई. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ. मथुरेच्या बाजारी. हे नकोस फोडू काना माझी घागर आज रिकामी. हे हसल सारी गोकुळ नगरी होईल रे बदनामी. हे आज दिली बघ नंद किशोरा हाती लाज तुझ्या रे. रीतीच घागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले देवा. शरण तुला मी आले. दही दूध लोणी घागर भरुणी नेऊ कशी बाजारी. दही दूध लोणी घागर भरुणी नेऊ कशी बाजारी. बाबरले मी सावरले ग जाऊ कशी चोरून बाई. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ. मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ. मथुरेच्या बाजारी. नटकट भारी कृष्ण मुरारी टपला यमुना तीरी. नटकट भारी कृष्ण मुरारी टपला यमुना तीरी.
करतोय खोड्या घागर पोडी जाऊ कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी नकोस फोडू कान्हा माझी घागर आज रिकामी हे हसल सारी गोकुळ नगरी होईल रे बदनामी हे आज दिली बघ नंद किशोरा हाती लाज तुझ्या रे रीतीच घागर नशिबी माझ्या शरण तुला मिळाले देवा शरण तुला मिळाले साक्षर जनता भूषण भारता साक्षर जनता भूषण भारता साक्षरतेची वारी ही अखंड राहणार आहे. सर्व रसिक प्रेक्षक ग्रामस्थ शिक्षणप्रेमी नागरिक फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हचा हा कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. या दरम्यान बऱ्याचशा शाळांनी शिक्षकांनी ग्रामस्थांनी हा कार्यक्रम पाहून आम्हाला लाईव्ह शुभेच्छा दिल्या. त्या सर्व शुभेच्छांचा आम्ही मनापासून स्वीकार करतो. आपण दिलेल्या शुभेच्छामुळेच आमचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर होत आहे आणि आशा आहे आपण हा कार्यक्रम अजून पाहाल. धन्यवाद. शुभेच्छासह थोडंसं सहकार्य तुमचंही अपेक्षित. शुभेच्छा दिल्या एका चांगल्या सुरुवातीला एका चांगल्या कार्यक्रमाला वारी साक्षरतेला जागर साक्षरतेला. परंतु या शुभेच्छासह तुमचं सहकार्य असेल तर कानाकोपऱ्यातील वाडी वस्तीवरील ग्रामीण भागातील जे सर्व आपले असाक्षर बांधव आहेत भगिनी आहेत दिव्यांग आहेत मुली आहेत महिला आहेत या सर्वांना न्याय मिळेल. कुठंतरी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामध्ये नमूद केल्यानुसार आपल्याला शिक्षणाचा हा झरा अखंड वाहत ठेवावा लागेल आणि हा वाहणारा जरा निश्चितपणे प्रत्येक तहानल्यापर्यंत जाईल आणि त्यांची तहान बागून अज्ञानाची ही तृषा त्यांची मिटून जाईल आणि खरोखरच एका तृषार्थ साक्षरांना मिळालेलं पाणी हे खरोखरच समाधान देऊन जाईल आणि हेच समाधान राष्ट्रीय विकासासाठी नक्की आपल्याला उपयोगी पडेल. याच्यानंतर सुद्धा आता सुद्धा जागर हा करत असताना सगळ्यात महत्वाचं वारकरी लोकांना ना स्थळाचं भान असतं ना काळाचं असतं. नुसतं तल्लीन होऊन लीन होऊन ईश्वर चरणी जाणं आणि जयघोष ईश्वराचा करत राहणं. मग ते चंद्रभागेच्या तीरी असो मंदिर परिसरात असो वाटेवरती असो की दिंडी सोबत असो तहानभूक हरकलेला हा वारकरी आपल्या समोर पुन्हा एकदा सादर करत आहे हेच दंग झालेलं भक्तिमय गीत. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. जगी प्रगटला तो जग जेठी आला पुंडलिकाच्या भेटी पाहून सेवा खरी थांबला हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी.
टाळ घेऊनी करी टाळ घेऊनी करी चला वारकरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी संत जनाई ओवी गाई विठाई गो विठाई माझे पंढरीचे आई अशी सखून बहिणाबाई विठाई गो विठाई माझे पंढरीचे आई रखुमाई मंदिरी रखुमाई मंदिरी एकली परी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी उद्घोष हा पांडुरंग हरीचा झालेला आहे. ठीक आहे, छान आहे सर्वांना. संत जनाई ओवी गाई विठाई गो विठाई माझे पंढरीचे आई अशी सखून बहिणाबाई विठाई गो विठाई माझे पंढरीचे आई रखुमाई मंदिरी रखुमाई मंदिरी एकली परी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय 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 हरी जय हरी. शिक्षणाची वारी, साक्षरतेची वारी जाओ घरोघरी. ईश्वराच्या या जयघोषाबरोबरच पुढं आपण कार्यक्रम घेऊन जातोय. पण तत्पूर्वी ह्या चैतन्यमय वातावरणासाठी आपल्या तुम्हा सर्वांना स्फुरण देतील अशा काही घोषणा सुद्धा या ठिकाणी अपेक्षित आहेत असं मला वाटतं. गेले सांगून ज्ञाना तुका झाला उशीर तरीही शिका, अक्षर अक्षर गिरवूया, साक्षर भारत घडवूया. वारीत भक्तिभावाने चालणार, गावी गेल्यावर मनोभावे शिकणार. शिकायला कुठं वय असते होय, साक्षरतेतून समृद्धीकडे. अक्षर कळे संकट टळे, एक एक अक्षर शिकूया, ज्ञानाचा डोंगर चढूया. साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा, एकच करायचं मरेपर्यंत शिकायचं. एकच करायचं मरेपर्यंत शिकायचं. नर असो वा नारी, शिक्षणाची पायरी, नर असो वा नारी, सडा शिक्षणाची पायरी. अबकड शिकूया, देश साक्षर बनवूया, अबकड शिकूया, देश साक्षर बनवूया. लिहा वाचा शिका, मग कसलाच नाही धोका, दिवा लागला ज्ञानाचा, विकास होईल गावाचा, दिवा लागला ज्ञानाचा. विकास होईल गावाचा. धन्यवाद. यानंतर साक्षरतेचा इतिहास कसा घडणार आहे ते या गीतातून आपण पाहूयात. मगाशी म्हटल्याप्रमाणे इतिहास घडवायला वेडी लोक लागतात आणि अशीच वेडी लोक ह्या स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुपमध्ये आहेत आणि आम्हाला खऱ्या अर्थानं आमच्या माऊली म्हणजे आमच्या शिक्षण विभाग, जिल्हा परिषद योजना माननीय सुलभा वटारे मॅडम ह्या आमच्या पाठीशी आज माऊली बनूनच उभ्या आहेत. त्यांचं सहकार्य
खूप मोलाचा आहे. त्यांना आज खऱ्या अर्थानं धन्यवाद मानायला पाहिजेत. त्या आमच्याबरोबर अगदी आईप्रमाणे आज आमच्यासोबत त्या या वारीमध्ये सहभागी झालेल्या आहेत, आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. त्याबद्दल वटारे मॅडम, आपले स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप मोहोळ, शिक्षण विभाग पंचायत समिती मोहोळ, तसेच गट शिक्षणाधिकारी आदरणीय अविचल महाडिक साहेब यांच्या वतीने आम्ही आपले आभार मानतो आहोत. धन्यवाद मॅडम. यानंतर ऐकूयात इतिहास घडवा नवा हे गीत. आणि आमचा हा कार्यक्रम आपल्या समोर सर्वदूर अतिशय श्रवणीय जर होत असेल तर त्याचं पूर्ण क्रेडिट जातं आमचे आयलेश दादा, जे खास सोलापूरहून आले, ज्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी ध्वनी व्यवस्था या ठिकाणी केली. आणि आम्ही जे नरड्यातनं म्हणत असतो, परंतु त्यांच्या साऊंड सिस्टीममुळं आमच्या गळ्यातून आवाज येतो. ही किमया असते ही त्यांच्या साऊंड सिस्टीममुळं. त्यामुळे एकदा आलेश दादांना पंचायत समिती शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीनं तुमचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो, कारण तुम्ही आवाज दिल्याशिवाय आमचा आवाज निघत नाही. धन्यवाद आलेश दादा. ऐकूया नवभारत साक्षरतेचं स्वरचित स्वानंद परिवाराचं हे गीत. Saksha
करूया ज्ञानोबा तुकोबा, साक्षर करूया आजी आजोबा, साक्षर करूया आजी आजोबा. तर यानंतर ऐकूया सुंदर अशी गवळण. Thank you.
साक्षरतेच्या वारीमध्ये पाळणा झाला, अभंग झाली, गवळण झाली, वेगवेगळी गीतं झाली. हे सगळं होत असताना या साक्षरतेसाठी ज्या साधू संतांनी आपल्यापर्यंत मोलाचा संदेश दिला त्यांचा जयघोष किंवा त्यांची वाक्य आपल्यापर्यंत जाणं आणि त्यातून आपण बोध घेणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच या कार्यक्रमाची टॅगलाईन असलेलं आपलं घोषवाक्य गेले सांगून ज्ञाना तुका, उशीर झाला तरीही शिका. गेले सांगून ज्ञाना तुका, उशीर झाले तरीही शिका. गेले सांगून ज्ञाना तुका, उशीर झाला तरीही शिका. गेले सांगून ज्ञाना तुका, उशीर झाला तरीही शिका. उशीर झाला तरी शिका, उशीर झाला तरी शिका. सर्वांना हाच मोलाचा संदेश या ठिकाणी देत आहोत. आणि पुनश्च एकदा साक्षरता गीताकडे आपण येत आहोत, जे आमच्या साक्षरता वारीचं महत्वाचं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे. एक सुंदर गीत. नवभारत साक्षरता कार्यक्रम या कार्यक्रमासाठी शिक्षण विभाग मोहोळ पंचायत समिती आदरणीय गटविकास अधिकारी बंडू शिंदे साहेब त्यांचेही या कार्यक्रमासाठी आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. गटविकास अधिकारी आनंद बेगणे साहेब यांचेही या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलेलं आहे. यानंतर ऐकूया पुढचं गीत मुळीचं नव्हतं रे कान्हा.
साक्षरतेची आजचे शिक्षण उद्याचे भविष्य. एकच करायचं मरेपर्यंत शिकायचं. एकच करायचं मरेपर्यंत शिकायचं. प्रौढ शिक्षण प्रगतीचे लक्षण. प्रौढ शिक्षण प्रगतीचे लक्षण. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. गिरवू अक्षर होऊ साक्षर. गिरवू अक्षर होऊ साक्षर. सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा. सुख समृद्धीचा झरा शिक्षण हाच मार्ग खरा. शिक्षणाला नाही बंधने वयाची. साक्षरतेमुळे प्रगती होईल देशाची. स्वयंसेवक
देशाची प्रगती हो झाली साक्षर करू देशाची प्रगती हो झाली साक्षर साक्षर जनतेला आता करूया साक्षर साक्षर जनतेला आता करूया साक्षर वारी साक्षर अक्षर कळे संकट टळे अक्षर कळे संकट टळे एक एक अक्षर शिकूया साक्षर भारत घडवूया आजचे शिक्षण उद्याचे भविष्य आजचे शिक्षण उद्याचे भविष्य नर असो वा नारी चढा शिक्षणाची पायरी नर असो वा नारी चढा शिक्षणाची पायरी ऐकूया गवळ भीती करू दूर पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट नाही जाता आले आम्हाला सैनिक नाही जाता आले आम्हाला सैनिक पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट जाहला उशिरा मिळवण्या ज्ञान जाहला उशिरा मिळवण्या ज्ञान स्वप्न शिक्षणाचे दूर नाही फार पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट नवभारत साक्षरता अभियानात नवभारत साक्षरता अभियानात भविष्य भारताचे करूया साकार पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट होण्या साक्षर पुन्हा करूया नोंद होण्या साक्षर पुन्हा करू नोंद उल्हासाचा घेऊया धार पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट अंकगणिताची भीती करू दूर अंकगणिताची भीती करू दूर होऊया साक्षर गिरुणी अक्षर होऊया साक्षर गिरुणी अक्षर पाऊया साक्षर गिरुणी अक्षर पाऊया साक्षर गिरुणी अक्षर उल्हास नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत साक्षरता गीतांचा हा खजाना आपल्यासमोर स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप मोहोळ अभंग गवळण भारूड अशा विविध गीतांमधून साक्षरतेचा जागर आज इथे सादर होताना दिसत आहे. पंढरीच्या वारीमध्ये अनेक वारकरी दिंडीमध्ये सहभागी होतात. त्यामध्ये काही जनता
अशिक्षित अडाणी आहे, तर त्यांना या साक्षरतेचा संदेश पोहोचवण्यासाठी, साक्षरतेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी या आषाढी एकादशी निमित्त आज आपण वारी साक्षरतेची हा कार्यक्रम येथे संपन्न करत आहोत. तर यानंतर पुढील गीत ऐकूयात. शाळा भरली विठ्ठल नामाची, शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तन भूक हरली, शाळा शिकताना तन भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी तुक्याचे अभंग. गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी तुक्याचे अभंग. नाम गजरात होऊ दंग, नाम गजरात होऊ दंग. पोती पाण्यात कशी तरली, पोती पाण्यात कशी तरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तन भूक हरली, शाळा शिकताना तन भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. बाळ गोपाळ हो वारकरी, डोळे मिटून बघू पंढरी. बाळ गोपाळ हो वारकरी, डोळे मिटून बघू पंढरी. कधी घडल पंढरीची वारी, कधी घडल पंढरीची वारी. एक आशा मनात उरली, एक आशा मनात उरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तन भूक हरली, शाळा शिकताना तन भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. काळ चिपळ्या हाती घ्या रे, करू गजर नाचूया रे. काळ चिपळ्या हाती घ्या रे, करू गजर नाचूया रे. खेळवारीचा बघती सारे, खेळवारीचा बघते सारे. भक्ती
शक्ती हरली, भक्ती पुढेही शक्ती हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तान भूक हरली, शाळा शिकताना तान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा भरली. वारी साक्षरतेची कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात अतिशय सुंदर होते आणि कुठंतरी त्याचा शेवट करावाच लागतो. अर्थातच निर्धारित वेळेनुसार आमच्या वेळेपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आहोत. निश्चितपणे आत्ताचा हा सादर केलेला कार्यक्रम सर्व शिक्षकांसोबत आपल्या सर्वांसाठी, असाक्षरांसाठी आणि उत्कृष्ट याचबरोबर समृद्ध आणि सक्षम भारतासाठी आपणा सर्वांना निश्चितच आवडला असेल. यदाकदाचित याच्यामधून काही त्रुटी राहिल्या असतील, काही थोडंफार आमच्या त्रुटी राहिल्या असतील, अज्ञान असेल, आपण समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि शेवटी हे जे नवभारत साक्षरतेची वारी आहे याला अनुसंगून हा जो झालेला प्रयत्न आहे तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय, राज्य साक्षरता केंद्र, शिक्षणाधिकारी कार्यालय सोलापूर, याचबरोबर आदरणीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब, आमच्या मार्गदर्शक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आवाळे मॅडम सोबत असलेले हे सर्व शिक्षक वृंद यांच्या माध्यमातून सादर केला हा मनोरंजनातून हा सादर केलेला कार्यक्रम. अर्थातच ग्रुप सुद्धा होता. हा नाव आहे स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुप. अतिशय उत्स्फूर्तपणे या सर्व शिक्षकांनी कमी वेळामध्ये भरपूर श्रम घेऊन रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत पोहोच केलं. संपूर्ण वारीमध्ये यांच्या गीतांचं रेकॉर्डिंग वाजवलं गेलं. याचबरोबर आत्ता सादर केलेला सुद्धा दर्जेदार कार्यक्रम निश्चित आपल्याला आवडला असेल याबद्दल दुमत नाही. पण आमच्या या श्रमातून, आमच्या या छोट्याशा प्रयत्नातून आपण निश्चितपणे साक्षरतेबद्दल महत्त्वाची बाब लक्षात घेऊन सर्वेक्षणातून आपल्या प्रत्येक असाक्षरांपर्यंत जाल, त्यांना शाळेपर्यंत घेऊन याल, शिक्षणाची द्वारं त्यांच्यासाठी उघडी कराल आणि खरोखरच साक्षर आणि समृद्ध भारत बनवाल अशी नक्की मला खात्री वाटते. आणि याचसाठी मला कदाचित असं वाटतं की आपण सर्वांनी या ठिकाणी एक शपथ घेणं गरजेचं आहे जी खरोखरच समृद्ध आणि साक्षर भारतासाठी गरजेची आहे. अन्यथा सांगून गेले ज्ञाना तुका, उशीर झाला तरी शिका, ह्या फक्त आणि फक्त घोषणाच राहतील. तर त्यासाठी सर्वजण एकत्रित येऊन ही शपथ घेऊया आणि यासाठी आपण निश्चितपणे काम करूया. सोबत आपण सर्वजण आहातच अशी मला खात्री वाटते आणि म्हणून शपथेसाठी तयार. आपण समस्त शिक्षण विभाग व सर्व शिक्षक अशी शपथ घेऊया की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार देशातील वयवर्ष 15 व त्यापुढील सर्व वयोगटातील असाक्षरांचे काटेकोरपणे सर्वेक्षण करून उल्हास ॲपवर त्यांची नोंदणी करून शिक्षणाची द्वारे त्यांच्यासाठी खुली करूयात. स्वयंसेवकाच्या माध्यमातून पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान तसेच समृद्ध आयुष्यासाठी आवश्यक सर्व ज्ञान, कौशल्य व रोजगार पुनर्निर्मिती त्यांना उपलब्ध करून देऊयात. सर्वांसाठी शिक्षण या संज्ञेला मूर्त रूप देऊन व्यक्ती विकास, समाज विकास व पर्यायानं देश विकास करूयात. सक्षम नागरिक घडवूयात आणि म्हणूनच जन जन साक्षर, साक्षरतेतून समृद्धीकडे. जय हिंद. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही चांगलीच होते पण शेवट मात्र त्यातल्या त्यात गीतांची मैफिल असो, वेगवेगळ्या प्रतांची गीतं असो, ही भैरवीनी होते. ऍक्च्युली आता या ठिकाणी भैरवी सादर करण्यापेक्षा भैरवी रूपी एक शेवटचं गीत याच ठिकाणी आम्ही सादर करतो आणि साक्षरतेची वारी अशीच पुढे घेऊन जातो.
ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम साक्षर जनता भूषण भारता साक्षर जनता अक्षर अक्षर गिरवूया साक्षर जनता घडवूया सर्वांचे खूप खूप आभार. पुनश्च एकदा शेवटचा संदेश. गेले सांगून ज्ञाना तुका उशीर झाला तरी शिका. स्वानंद ग्रुप, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि आपण समस्त सर्वजण आपल्या सर्वांचे पुनश्च आभार. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.